आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, बाबा कशाला जातात ते कोर्टात? सावी, तू तुझ्या बाबांना सांग ना त्यांचं काम कॅन्सल करायला. तुला ते पॅरेंट्स मीटिंगला हवेत ना. बाबा, आई म्हणते की कॅन्सल करा. तू करशील ना? खरंच कॅन्सल केलं असतं, पण काय ना साऊबाळ, मला यावेळेस नाही करता येणार. कॅन्सल जावंच लागणार. नाही बाबा, तू यायचंस. साऊ, मला खरंच जमणार नाहीये. बाबा, पण मला नाही माहिती, पण तू यायचंस. मी खरंच. सावी, बस. तुझ्या बाबाला जिथे जायचं ना तिथे जाऊ दे. मी येते ना तुझ्यासोबत पॅरेंट्स मीटिंगला. बस. आणि याच्या पुढ्याच्यावरती चर्चा नकोय. थँक्यू सुंदरी. खरंच तुम्हाला कोर्टात जाऊन देतेस. थँक्यू. सावी, तू आज जाऊन जरा अभ्यास कर. मला बाबांशी बोलायचंय. आई तिला काहीतरी करून खाऊ घाल. साऊ, नीट अभ्यास करायचा. हो. हा, नीट अभ्यास करायला बस. मी येतो आणि सगळा अभ्यास झाला की मी चेक करेन काय अभ्यास झालाय. हे सगळं काय चाललंय तुझं? तुला चांगलंच माहिती मी कशाबद्दल बोलते. काय चाललंय? काय करतोय मी? आळस देतो. अजून काय करतोय मी? नाही ग, खरंच नाही माहित तू कशाबद्दल बोलतेस. तू कोर्टात का चाललायस? तुला फक्त तुझी सावी तुझ्या जवळ हवी आहे ना. मग ती आहे ना आता. तुला जे हवं ते मिळतंय, मग तू असं का करतोयस? काय होते माहितीये का, सावीला मिळवणं माझा हेतू होता, आहे, पण त्यासोबत तुला त्रास पण द्यायचा ना मला. हो, खरं. जेवढ्या यातना मला झाल्या तेवढ्याच यातना तुला सुद्धा झाल्या पाहिजेत ना. माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला माझ्याकडून हिरावून घेतलंस तू. मग आता मी तुझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला हिरावून घेणार तुझ्याकडून. स्वतःच्या जवळचा व्यक्ती स्वतःपासून दुरावणं काय असं ना हे तुला सुद्धा कळलं पाहिजे. ज्या दिवशी ते होईल ना, त्या दिवशी एवढा आनंद होईल ना मला, एवढा. त्या दिवशी तुला कळेल माझं दुःख. ठीक आहे, तुला कोर्टात जायचंय ना, जा कोर्टात. तर तुझंही सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. ते काय लपून राहणार नाही. मग सावीला हे देखील कळेल की 6 वर्ष तूच अनु मॅडमला किडनॅप केलं होतंस. मग कोर्टाला तर सोड, सावीला काय उत्तर देणार तू? ठीक आहे, तुला सिद्ध करायचं ना, तू बिंदास्तीत. एक मिनिट, तू मला सांग, तू कसं सिद्ध करणार? पण घरातल्यांना उभं करणार आहेस कोर्टात माझ्या विरुद्ध? आणि आता तर तू अनुलाही उभं नाही करू शकत कोर्टात, कारण तुझ्याचमुळे अनु या जगात नाहीये ना. मग काय करणार? कसं सिद्ध करणार? पण मी सिद्ध करू शकतो. गेली 6 वर्ष तू सावीला काय खोटं सांगतेस की मी तुझी आई आहे. पण तू आई नाही आहेस, अनु आहे तिची आई. हे मी कोर्टात 2 मिनिटात सिद्ध करेल. मग त्यानंतर तुला जे करायचं कर, मला काही नाही बाबा. किती निर्लज्ज रे तू. सुंदरी, आय एम सॉरी. आय एम सॉरी बाबा. आय एम सॉरी. आई, तू बाबांवर हात का उघडलास? नाही कसं हे बघ बघ, सुंदरीची काहीच चूक नाही. उद्या एवढ्या महत्वाच्या मीटिंगला मला येता येत नाही ना, म्हणून तुझी आई मला पनिशमेंट देते. हे बघ, मारते मला, म्हणून मारते. सॉरी बट सुंदरी, आय एम व्हेरी सॉरी. मी याच्यासाठी काहीतरी परत करेन. नेक्स्ट टाइम मी असं नाही करणार. प्लीज स्माइल कर. प्लीज स्माइल कर. चल चल. सुंदरी, आय एम सॉरी. आता सावीला सुंदरी पासून लांब करण्याचा मार्ग सोपा झाला. चला, मजा आहे.
परत या अननोन नंबरवरून कॉल. काय प्रॉब्लेम याचा 10 वेळा कॉल करतोय. सांगितलं होतं ना कोर्टात जायचं नाही म्हणून, मग का जातोस? ए तू कोण आहेस मला सांगायला? तुम्ही कोर्टात जायचं नाही जायचं, मी काय करायचं काय नाही करायचं? हा हे बघ, पुन्हा एकदा नम्रपणे सांगतोय, आम्हाला येऊन भेट. ते तुझ्याच हिताचं आहे, आणि जर तू आला नाहीस तर काय काय नाही आलो, नाही येत तर काय? आमचे बॉस चिडतील. कोण तुझं बॉस एवढं मोठं लागून गेले की त्याची भीती दाखवते मला? भीती दाखवायला कशाला पाहिजे? नाव समजलं की आपोआप घाबरशील. खरंच सांगू? वा, आवडलंय. कॉन्फिडन्स मला प्रचंड आवडला. ह्या कॉन्फिडन्स वरती चल नाव सांग. काय नाव आहे तुझ्या बॉसचं? साहेब. साहेब? साहेब तर गेली ना वर. साहेब कधी मरत नाही. बोलायचंय का तुला आता फोनवर त्यांच्याशी? उद्या कोर्टात जाण्याआधी येऊन साहेबला भेट. येशील ना? ठीक आहे, येऊन भेट तुम्ही. बाय. आई चल ग, मी निघाले पॅरेंट्स मीटिंगला. सरू ऐक ना, आज आदित्य कोर्टात जाणार आहे, त्याबद्दल काही विचार केलास का तू? सरू, केसचा निकाल त्याच्या बाजून लागला तर काय करायचं का आपण? अगं आहे, एका दिवसात असं सगळं नसतं होत. ही खूप मोठी प्रोसिजर असते, आणि असं जर असेल ना तर आपणही आपली बाजू मांडू शकतो. पण काही हो, एक गोष्ट तू लक्षात ठेव, आदित्य सावीला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ शकत नाही. सावी इथेच राहणारे कायम माझ्याजवळ. चला निघायचं? अगं पण आई बाबा कुठे आहे? बाबा गेला त्याच्या कामासाठी, नाही येणार ते. आपण दोघंच जाणार. चल. अगं आई पण पॅरेंट्स मीटिंगला बाबा पाहिजे ना. सावी तुला सांगितलं ना, बाबा येणार नाहीये, मी येते पॅरेंट्स मीटिंगला. बस. नको तिथे हट्ट करते. काय हा, मला कशाला आणलेस इकडे? आधी बोललंस रस्त्यावर आहे, रस्त्यावर आल्यावर हे काळं कापड घातलं डोक्यावर. आणि काय या रूम मध्ये? रूम दाखवायला आणली की काय? चल जा, बॉसला बोलव तुझ्या. जा बॉसला बोलव जा. लाईट का गेली आहे ही? बघ माझ्याकडे फार वेळ नाही आहे फालतूगिरीला. काय बोलतोय मी? ए बाबा जाऊ दे मला. का अडकवून ठेवलं इकडे? माझा तुझा काय संबंध आहे? हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो आदित्य. सावी चल बाळा. सावी उतर ना, उशीर होतोय. चल. किती वेळा तुला सांगितलंय अनोळखी माणसांशी बोलायचं नाही म्हणून? चल. हाय आरोह. अरे काही गरज नाहीये, चल. आले ना तुझे आई बाबा? काय कसं झालं रडायचं आता? काय हं? झालं? लागलं तुझ्या? काय बघू. झालं? बघू. कुठं काही लागलं? नाही झालं हं?
तुझे बाबा लगेच धावत आले हाक मारल्यावर. माझा बाबा कुठे? माझा बाबा का नाही माझ्या बरोबर? How are you? Have a seat. कोण आहेस तू? मी कोण आहे, मला काय पाहिजे हे जाणून घेण्याची काहीच गरज नाहीये. आणि मला तुझ्याकडून काही नको आहे. माझ्याकडे काय काम आहे? दिसत का नाहीयेस? बोल. बाबा काय विचारतोय मी? आणि बस झालं आता. तुला जर बोलायचंय तर असं टीव्ही मध्ये नाही बोलायचं, माझ्या समोर येऊन बोल. नाही ही सगळी नाटकं बंद कर, मला जाऊ दे. सांगतो पण आधी बस. बोल लवकर बोल. तुला मी सांगितलं होतं कोर्टात जाऊ नको. का निघाला होतास कोर्टात? मी काय करायचं काय करायचं नाही हे तू सांगायचं नाही, मी ठरवेन. मला सांगण्यात आलं होतं की तू खूप हुशार आहेस. तू तर पत्तन वेडा निघालास रे. कोंबडी सोन्याचं अंड देते म्हणून कापून खायची का? तू कोणाबद्दल बोलतोयस? सावीबद्दल. सुंदरीला त्रास देण्यासाठी सावीला तिच्यापासून लांब नेणार होतास तू. आता यामध्ये दोन धोके आहेत. एक म्हणजे सावी सुंदरी शिवाय राहू शकणार नाही. दुसरं म्हणजे तू सावीला दूर नेलं तर सुंदरी काय करणार? धनंजयशी लग्न करून मोकळी होणार. येताना लक्षात. मग कोर्टात जाऊन सावीला सुंदरीपासून लांब करून काय मिळणार आहे तुला? काहीच नाही. एकदाच त्रास देऊन तिला मोकळं सोडणार आहेस का तू? सुंदरीला रोज होणारा जीव घेणा त्रास बघायचा नाहीये तुला. तो त्रास म्हणजे रोजचं सोन्याचं अंड असेल तुझ्यासाठी. अनुमुळे तुझी जी चकमक होते ना त्या त्रासावर ही रोजची फुंकर असेल. बरोबर विचार करतोय, अगदी बरोबर. म्हणूनच आम्ही सांगतोय तू कोर्टात जाऊ नको. आता सुंदरी सोबत राहा. नाही मुद्दा बरोबर आहे तुझा. मला एक कळेल का एवढा काय इंटरेस्ट आहे सुंदरीमध्ये? कारण तुझा आणि माझा शत्रू एकच आहे, सुंदरी. हा म्हणजे शत्रू बरेच आहेत सुंदरीचे या शहरात. मध्ये तर ती बाई पण होती साहेब नावाची. ती तर डॉन होती, डॉन. तिलाही नाही जमलं. मग तुला असं का वाटतं की तुला जमेल? आणि बघ माझ्यासोबत जर काम करायचं आहे तर मला सगळं खरं खरं कळलं पाहिजे. अरे आम्ही तुझे हक्क मिळवून देण्यासाठी तुझी मदत करतोय. फक्त मदत करण्याची पद्धत आमची जरा वेगळी आहे. हा म्हणजे ते सगळं ठीक आहे पण तू आहेस कोण आणि माझ्याकडेच का काम आहे तुला? आमचा मित्र होण्यातच तुझं भलं आहे. तर मित्र की शत्रू हे पुढच्या 24 तासात तुला ठरवायचंय. युअर टाइम स्टार्ट नाव. हे बघ आम्ही सुंदरीचा टॉर्चर सुरू केलाय. तुझी गरज नाही रे आम्हाला. पण आमच्याशिवाय तू किती पावलं टाकू शकतोस याचा अंदाज आम्हाला घ्यायचा आहे. कळतंय? लाईट का गेली? ही लाईट का गेली? हे बघ मला इकडनं काढ. मला इकडे नाही थांबायचंय. आणि असं नाही चालणार. समोरासमोरून बोलायचं. हॅलो कुठे आहेस तू? ओ सावीची आई, बरं झालं भेटलात. मी मानवची आई. कधीपासून बोलायचं होतं तुमच्याशी. ते तुमचं लग्न मोडलं ना? एक मिनिट हा. सावी तू पुढे जा, मी येते. आमचे हे
तुमच्या लग्नात आले होते. धनंजय सरांना चांगलेच ओळखतात ते. हो का? तेच ना, आम्हाला वाटलं होतं आरोहच्या वडिलांबरोबर तुमचं लग्न झालं असतं तर किती बरं झालं असतं. पण काय हो, सावीचे खरे वडील होते ना जिवंत. आम्हाला तर वाटलं होतं नाही आहेत ते, म्हणून तर तुम्ही लग्न करताय. पण भर मांडवात आले ना ते आणि मग सगळंच फिसकटलं. काय हो, या शाळेत काम करायचे ना ते. मग एवढ्या मोठ्या तुम्ही कलेक्टर, त्यांना ना मुलं ना काहीतरी म्हणायचे. हा, ऍडी सर चांगले शिकवायचे म्हणाला होता माझा मुलगा. आवडते होते ते सगळ्यांचे. मग त्यांना टाकून तुम्ही धनंजय सरांना का अडकवलात आणि शेवटी फसवलं. किती अपमान केला हो त्यांचा. वाईट वाटलं हो आम्हाला. असं का केलात तुम्ही. त्या आरोहचा चेहरा बघवत नाही आम्हाला. आधी सख्या आईला गमावलं त्यांनी. वाईट केलं हो तुम्ही. खरंच तुम्ही. मला काय वाटतं माहिती का, की हे सगळं बोलायची ही जागाही नाही आणि वेळही नाही. खरं तर आपण या सगळ्यावरती सविस्तर नंतर बोलूया. त्याचं काय आहे ना, आपण इथे पॅरेंट्स मीटिंगसाठी आलो, आपल्या मीटिंगसाठी. चला निघायचं, मी होते पुढे. मॅडम, या टाळ्या कशासाठी? अहो मॅडम, हे सर्व तुमच्यासाठीच आहे. तुम्ही आणि धनंजय सरांनी साहेब सारख्या बाईला मारून शहरावरचं संकट दूर केलं. आणि हे करताना तुम्ही स्वतःच्या जीवाचाही विचार केला नाही. आजकाल असं धाडस बघायला मिळतं कुठे. त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि खूप खूप आभार आहे तुमचे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा थँक्यू सो मच मॅडम तुमचंही. पण मी माझं कर्तव्य करत होते. आणि यापुढे देशावर आणि आपल्या शहरावरती जेव्हाही संकट येईल तेव्हा मी आणि माझ्यासारखे सगळेच देशासाठी कर्तव्य बजावायला उभं राहू. अहो हे बोलणं खूप सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात आणणं खूप कठीण आहे. आणि तुम्ही ते प्रत्यक्षात आणलंय. तुम्ही सगळ्या बायकांसाठी एक आदर्श आहात, एक ऊर्जा स्रोत आहात. म्हणून आम्ही सर्वांनी तुमचा सत्कार करायचं ठरवलंय. आणि धनंजय सरांच्या वतीने मी सत्कार स्वीकारायला आरोच्या आजींना निमंत्रित करते. अरे सुंदरी मॅडम, तुम्ही बाकावर का बसलात? इथे समोर येऊन बसा ना. नाही, हरकत नाही. तुम्ही जो माझा सत्कार केला ना त्यासाठी खरंच धन्यवाद. मला त्या गोष्टीचा आनंद आहे. पण मी इथे आज कलेक्टर म्हणून नाही तर तुमच्या विद्यार्थिनीची म्हणजे सावीची आई म्हणून आली आहे. त्यामुळे मी बसते इथे, काही हरकत नाही. मी सर्व पालकांचे स्वागत करत आहे. आता तुमच्या मुलांचे रिपोर्ट कार्ड्स त्यांना वाटले जातील. तुम्ही ते बघून घ्या. मागील 6 महिन्यामध्ये मुलांची किती प्रगती झाली, त्यांचे वर्तन कसे होते, त्यांच्या समस्या काय होत्या, त्या विषयावर आपण चर्चा करूयात. टीचर, जावा सगळ्यांना रिपोर्ट कार्ड द्या.
अभय मोरे, सावी मोहिते, असं म्हण. सुंदरी मॅडम, सावी खूप हुशार मुलगी आहे आणि तिने परीक्षेत टॉप पण केलेलं आहे. पण एक गोष्ट मला तुमच्या कानावर घालणं खूप गरजेचं वाटतं. हल्ली तिची मस्ती खूप वाढायला लागलेली आहे आणि ती उलट उत्तरं पण द्यायला लागली आहे. कळत नकळत कधी कधी आमचा अपमान पण करते ती. काय सावी, हे काय ऐकते मी? हो, आम्हाला पण नवल वाटलं. आधी कशी अशी ती वागली नव्हती आणि ती प्रत्येक वेळी असंच बोलते की माझी आई कलेक्टर आहे, मला कुणी काही बोलायचं नाही, असं बोलून ती सर्वांना गप्प करते.